लिहिता वाचता येईल तो साक्षर आणि ज्याला येणार नाही तो निरक्षर. त्याच्यानंतरचा काळ असा आला की ज्याला संगणक चालवता येईल तो साधारण साक्षर धरला जायचा आणि त्याच्यानंतर त्याला इतरांना निरक्षर समजलं जायचं. मित्रांनो, येणारा काळ असा आहे की काही वर्षांनी जो एआयचं शिक्षण घेईल तो साक्षर ठरला जाईल आणि बाकीचे निरक्षर ठरले जातील असं साधारण समजलं जाईल. तसं होणार आहे अशातला भाग नाही. पण त्यातला एक कळीचा मुद्दा मी आपल्याला सगळ्यांना सांगितला. आज गौतमभाई नेहमीच आपल्या बारामतीमध्ये येतात. अनेकदा दिवाळीला साहेबांना शुभेच्छा देण्याच्या करता येतात. आमच्या प्रीतिभावी पण येतात. मी तमाम बारामतीकरांच्या वतीनं, सर्व आमच्या सहकाऱ्यांच्या वतीनं आज गौतम अडाणी साहेबांचं आणि प्रीतीताई अडाणींचं मनापासून स्वागत करतो. मनापासून आल्याबद्दल धन्यवाद देतो. मित्रांनो, सुप्रियानी काही गोष्टी सांगितल्या. मी आपल्या सगळ्यांना सांगेन की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुरुवात होते. लोक मोठं झाल्यानंतर बरेच जण काही ना काही बोलायला लागतात, काही टीका टिप्पणी करतात. सगळे गोष्टी आरोप होत असतात, ते सहन करावे लागतात. परंतु आपलं स्वतःचं जे विजन आहे ते विजन डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करायची असते. जसं इथं आपण जे बसलोय, मला वाटतं 90ला MIDCची ही जागा घेतली 40 एकर आणि टप्प्याटप्प्याने नक्षत्र उद्यानासहित 135 एकरामध्ये हा सगळा कॅम्पस आपण फुलवला, वाढवला. वेगवेगळ्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण देण्याचं काम आपण विद्याप्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय.